या भक्ताची स्तुतीली मजवरी शक्ती दया दर्पण असो. श्री राम कथा चितनोनी लिखी परतुलिसी दैसा ज्ञान नहीं. नरसिंह बसे प्रति खम्मन में काढ़न को प्रहलाद नहीं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गोविंदाय नमः, श्री हरे नमः. या कुंदेन तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या लीनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मार्चित शंकर प्रभुत्रिभी सदा वंदिता. सामं पातु सरस्वती च भगवती निशेष दाट्या पहा. विठ्ठल विठ्ठल हेची देवा पै मागत, तुझी चरण सेवा खंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलते आती, परिण घडो संत संगती. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावा पुरता पुरती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्री पंढरीरायांचे एकदम निश्चिम जवळचे असलेले हिंगोली जिल्ह्यातील शेलगाव तालुक्यातील आणि नरसी नामदेव हे त्यांचं मूळ गाव आहे, जन्म. आणि म्हणून फार मोठा इतिहास आहे. दामाजी पंत ज्यावेळेस त्या राजाच्या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूरला त्या राजाच्या कामगिरीवर अशा प्रकारे सेवा करीत करीत आणि म्हणून त्या शेलगाव तालुक्यात हिंगोली जिल्ह्यातलं गाव नरसी नामदेव म्हणून आजही त्या ठिकाणी प्रस्थित आहे. आदरणीय श्री संत बोधेबाबा असतील, त्या भागातले सर्व वरिष्ठ मंडळी असतील, त्यांनी ते महाराजांचं पूर्ण मंदिर पूर्ण दगडात संगमरवरीमध्ये आजही काम चालू आहे. आणि महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी जन्मगाव नरसी नामदेव आणि नरसीतले नामदेव जन्माला आले आणि म्हणून नरसीला नामदेव हे नाव पडलं आणि महाराजांचे त्या ठिकाणी जन्म झाला. जन्म हो का भलते याती, महाराजांनी जन्म शिंपी कुळात धारण केला. आणि प्रल्हादाचा हा वंश असून प्रल्हादाचे वंशी नामदेव जन्मले, नामदेवचे वंशी परत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. आणि तुकाराम महाराजांचा नंतर जन्म समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज शेगाव निवासी अशी प्रचिती आहे. आणि म्हणून हे संत अवतार्य कार्य धारण करतात. तुम्हा आम्हा जडजीवाचा उद्धार होण्यासाठी या संताचा अवतार कार्य धारण असतो. आणि म्हणून 4 चरणाचा हा अभंग संत श्रेष्ठ पांडुरंगाची निश्चिम भक्त आणि अभंगात वर्णन केलेल्याप्रमाणे महाराजांनी पांडुरंगाला धन द्रव्य मान प्रतिष्ठा आप्त वैराग्य न मागता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याची चरणाची सेवा या अभंगात वर्णन केलेली आहे. जसं जसं महाराजांचं कुळ त्या ठिकाणी वाढू लागलं तसं तसं महाराज नामदेवराय पांडुरंगाचे एकदम निश्चिम लाडके भक्त झाले. आणि महाराजांनी वर्णन करत असताना, अरे नामदेवा, संपत्ती धन ऐश्वर्य बरेचसे सांसारिक लोक माझ्याकडे मागायला येतात, एस टी ना येतात. आता तर मुख्यमंत्र्यांनी फुकट एस टी केलेली आहे 65च्या 70च्या नंतर, पण त्या वेळेतही फुकट यायचे, काही गाडी बैलाने यायचे. ते पायी चालत चालत पंढरीत परमात्म्याची त्या दिंडीत आले की ते पांडुरंगाला मागायचे. आणि म्हणून महाराज म्हणतात, हेची देवा पै मागत, तुझी चरण सेवा अखंडित. हे पांडुरंगा पंढरी परमात्मा, मला तुमच्या चरणाची सेवा द्या. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देईन सदा. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला धन नको, संपदा नको, वैभव नको, फक्त तुझी सेवा दे. आणि म्हणून श्री महाराज या अभंगात वर्णन करतात, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. हरिदास म्हणजे वैष्णव. ज्या कुळ चांगला आहे, ज्या आईवडिलांचं पतीचं कुळ त्यांचं चांगलं आहे, त्या घरात वैष्णव एक तरी जन्माला येत असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, वास द्यावा पंढरीचा, फक्त मला पंढरपुरातला वास द्या, चंद्रभागेचं स्नान द्या.
आणि त्या स्नान करून मी ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या जवळ येईल. तुम्हाला काकड आरतीत त्या ठिकाणी विनोनीचे अभंग काही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जागं करून तुमचं स्नान माझ्या हातून झालं पाहिजे. तुमचं लोण्याचा गोळा, तुमचं दूध, दही हे सर्व मी तुमची आपतिष्ट पूर्ण केल्या पाहिजे. आणि म्हणून पंढरीनाथा वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. मला दुसऱ्याचा संग नको, पुडी खाणाऱ्याचा नको, बिडी पेणाऱ्याचा नको, फक्त हरिभक्ताचा संग दे. आणि म्हणून कलियुगात ज्याचे कुळ चांगला आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतात. ज्याचं कुळ पवित्र आहे त्या कुळात हरिभक्त जन्माला येत असतो. आणि संत संगती फार महत्त्वाची असते. आणि म्हणून महाराज म्हणतात, जन्म हो का भलत्या याती, कोण्याही जन्मात घाल, तेली साळी माळी कुणबी कोळी मराठा. जसं या महाराष्ट्राचं राज्यवैभव आदिशक्ती जगत्रे जननी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब या महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे. आणि आई साहेबांनी त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात लहानचं मोठं छत्रपती शिवाजींना त्या ठिकाणी जन्म दिला. त्यांना आचार दिला, विचार दिला, सगळ्या धर्माची शिकवण दिली. आणि महाराज त्या ठिकाणी जन्माला आले. आणि ते जाधव राजघराण्यात असे प्रकारे जन्माला आले. आणि म्हणून महाराजांच्या सोबत 18 पगड जातीला घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात एकमेव लाडका जन्माला आलेला आहे. त्यांच्यासोबत तेली माळी साळी कुणबी धनगर सगळ्या 18 पगड जातीच्या समाज महाराजांसोबत होता. आणि हे सर्व समाज एकत्र येऊन हा शहाणी मराठा समाज तयार झालेला आहे. आणि म्हणून हे मराठा प्रांत आपलं हे नाव या महाराष्ट्राला पडलेलं आहे. आज रोजी खरं तर आपण पुण्या भागात कधी गेलो तर ते म्हणणार नाही तुम्ही माळी आहे, साळी आहे, तेली आहे, कुणबी आहे, वाणी आहे, धनगर आहे. मराठा प्रांतातला जो मनुष्य या ठिकाणी तो मराठा समजला जातो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असे भरपूर 96 कोळी या ठिकाणी तेली साळी माळी कुणबी धनगर नवे नवे ख्रिश्चन ईसाई बौद्ध इस्लामिक सर्व महाराजांच्या सोबत होते. आणि म्हणून आजही आपल्याला त्या ठिकाणी पुरावा भेटतो. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात, जन्म हो का भलते याती, कोण्याही जन्मात घाल, पण तुझी चरण सेवा मला दे. तुझी चरण सेवाच्या व्यतिरिक्त मला ठेवू नको पांडुरंग परमा पंढरीनाथा, अशी माझी व्यवस्था कर. आणि म्हणून परी न चुकवे हरिभक्ती, कोण्याही समाजात, कोण्याही वंशात, कोण्याही कुळात मला जन्माला घाला, पण तुमची सेवा मला अखंडित चालू राहू द्या महाराज, असं महाराजांना विनंती करतात. नामा म्हणे कमळापती, महाराज म्हणतात हे कमळापती, ज्याचे चरण मकर कुंडल आहे, ज्याच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर सीन भाग गेला, अवघा झाला आनंद, असा तो सतचित आनंद स्वरूप परमात्मा. हे कमळापती, मला कोण्याही जन्मात घाला, पण तुझी चरण सेवा या ठिकाणी घडू द्या. ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे विठ्ठल विठ्ठल. श्रीमद संगीत भागवत कथा कथा प्रवृत्ती श्री हरिभक्त परायण परमपूज्य महाराष्ट्र भूषण ज्यांच्या वाणीत तेजता आहे, ओखरता आहे, असे समाधान महाराज रेंबोटेकर महाराजांनी झाले 7 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला भागवताचं रसपान या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रति दिवसाची ही सेवा म्हणून आजच्या 7व्या दिवसाची सेवा माझ्या पामराकडे आलेली आहे. दररोज आपण या ठिकाणी कीर्तन गाथा, हरिभजन कथा श्रवण करतात. आपला जीव खरं तर 7 दिवसात धरायला पाहिजे, पण काय करता आपल्या मागं संसार आहे. आणि म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. असोनी संसारी जीव हा वेगू करी वेदशास्त्रो भारी बाह्य सदा. वेद सांगतो संसारात राहा, पण कसं राहा, जसं आपण आंबा खातो तसं राहा. आंब्याचं घर खाऊन टाकतो, कोय मात्र फेकून देतो. तसा संसार परमार्थ हा अंगीकृत करायचा आहे आणि कोयरूपी संसार आपल्याला बाहेर टाकायचा आहे. आणि म्हणून आपण संसारात राहत असताना श्री क्षेत्र विवरे बुद्रुक विवरे खुर्द असं इथल्या सर्व गावकरी मंडळीने हे समायोजन असं नाम संकीर्तन सप्ताह या ठिकाणी आयोजित करून सालाबादाप्रमाणे भगवान श्री पंढरीनाथाची या ठिकाणी सेवा घेतात. आपल्या गावाचं वैभव असं म्हणतात की गावात पंढरीनाथाचं, हनुमंतरायाचं आणि विठ्ठलाचं मंदिर पाहिजे.
हे आपले कुळदैवत आहे. विठ्ठल हा कुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठ गोत चित्त, विठ्ठल आणि पुण्यपुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आणि म्हणून अंजनी पुत्र श्री हनुमानजी महाराजांचे या ठिकाणी भव्य दिव्य असं दक्षिण स्वरूपात मंदिर आहे. त्यातच विराजमान झालेले भगवान शिव आहेत. आणि आपल्या बुद्धीला तेजस्व ओखर करणारे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्यापासून हे मंदिर स्थापित झालं त्यापासून डंक न लागणारा असं वक्रतुंड म्हणजे महागणपतीचे या ठिकाणी पश्चिमेकडे करून श्रीमुख आहे, मंदिर आहे. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ भाविक भक्त वडीलधारे माणसं आहेत. काही सर्वप्रथम अशोक काका झाले, विजू पाटील झाले यांनी सर्वांनी फोन लावला आणि लक्ष्मण बाबाची फार दिवसाची इच्छा होती की महाराज तुम्ही आमची इथं या, सेवा द्या. आणि म्हणून 2-3 वर्षापासून सेवा घडली नाही. यंदा माझं योग या ठिकाणी आलं. सगळे बिचारे सगळे ट्रस्टी भागवत सप्ताह समितीवाले या ठिकाणी एकजूट होतात. तुम्ही मायबाप सर्व त्यांना सहकार्य करतो. आणि म्हणून एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणूनही मेळ मिळविला. या ठिकाणी यांची कर्तबगारी चांगली आहे. बेचारे उभे राहतात, सर्वांना मन प्रसन्न करतात. आणि म्हणून आपल्याला संसारात जसं खेळापट्टीपासून संसारात उपयोगी येणाऱ्या वस्तू आहेत तर पूर्ण सामुग्रीपर्यंत, तसं या ठिकाणी जो जो भक्त श्री हनुमंतरायाचं मंदिर झाड झूड पुष्पात वाती तेल अगरबत्ती सर्व पूजाविधी करत असेल त्यांना सारखं फळ भगवान या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून असे आमचे सेवाधारी संतोष पाटील यांनाही त्यांच्या चरणावर माथा आहे. त्यांचीही सेवा या ठिकाणी भगवंत करून घेतात. कोणी वंदा कोणी निंदा आम्हा सोयीताचा धंदा. त्यांना कोणीही किती बोला ते बिचारे अंतकरणात धारण करतात. आणि त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली मग ते कोणालाही मानत नाही, असे संतोष पाटील. आणि म्हणून खरं हनुमंतरायाचं स्वरूप आहे ते, खरंच हनुमंतरायाचं स्वरूप आहे. आणि म्हणून पलीकडल्या गावातून सर्व गोपाळ पाटील, सर्व आमचे राजूभाऊ टेलर, निवृत्ती पाटील सर्व मंडळी आलेली आहे. या ठिकाणी त्यांचंही मनापासून आभार आहे. भगवंताची कृपा आहे. सर्वांच्या साक्षीनं गावकऱ्यांच्या मंडळीच्या अथक प्रयत्नाने माता भगिनीच्या कृपानं हा कार्यक्रम आपला चालू आहे. आणि म्हणून असाच कार्यक्रम सूर्यचंद्र असेपर्यंत चालू राहो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल त्याची देवा पैमागत. नामदेवराय म्हणतात पांडुरंगा पंढरनाथा एवढंच द्या की तुमची सेवा मला घडली पाहिजे. आणि म्हणून महाराजांचा त्या 1257 मधला जन्म आणि त्या जन्मात महाराजांनी उद्धारण करून त्या ठिकाणी श्री संत नामदेवराय जन्माला आले. आईसाहेबांची कुस त्या ठिकाणी भरून निघाली. नामदेवराय जन्माला येतात. दामा शेट्टीला कळालं की माझी पत्नी बाळंतीण झालेली आहे. आणि म्हणून दामा शेट्टी त्या मंगळवेढ्यात राहत होते. दामा शेट्टीने घोड्यावर टाच मारली आणि दरपोच दरमुक्काम करत करत नरसीला आल्यानंतर तो सोहळा थाटमाट होऊन शिल्पी समाजाचे सर्व समाज त्या ठिकाणी जमा झाला. आणि पाळण्यातलं 5व्या दिवशीचं नाव ठेवून महाराजांनी त्या ठिकाणी उद्यापन केलं. आणि मग नंतर असे दिवसांदिवस चालत असताना श्री संत नामदेव महाराज आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी एक दिवस त्यांचं शुभमंगल विवाह झाला. आणि त्या ठिकाणाहून त्यांना पांडुरंगाच्या दरबारातून बडव्यांनी स्पेशल पांडुरंगाच्या मापाचे कपडे कसे शिवायचे, कसे तयार करायचे हे त्या नामदेवरायाच्या वडिलाला अशा प्रकारे आज्ञा आली. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बिराड उचलून सर्व घरातले दारातलं सर्व सामान वगैरे घेऊन दामाशेट्टी पंढरपुरात हजर झाले. बडव्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस राधाकिसन घोडमारे यांच्या ताब्यात ते मंदिर आणि बडव्यांच्या ताब्यात ते शिस्तबद्ध असलेलं मंदिर, प्राचीन काळातलं मंदिर, हेमाडपंथी मंदिर. आणि महाराजांना त्या ठिकाणी एकांतरात खुली देण्यात आली. त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणाहून पाणी आणून ह्या ठिकाणाहून कणिक तुम्हाला वगैरे भेटून जाईल, तुम्ही अशी अशी पांडुरंगाची सेवा करा. आणि नामदेवराय त्या दिवसपासून पांडुरंगाच्या सेवेत लागले. नामदेवाकडं मंदिर झाडझूड पुष्पास करणं आणि पांडुरंगाचं न्याहाळून दर्शन घेणं. आणि बडवे त्यावेळेस शिल्पी समाजाला जवळ येऊ देत नव्हती. आणि म्हणून भगवत धर्मप्रचारक ब्राह्मण समाज हा त्या ठिकाणी अधिकृत असा होता. आणि दररोज सेवा करत असताना नामदेवरायाला एक दिवस प्रचिती झाली. आणि पांडुरंगाचं ते स्वरूप पाहून नामदेवराय
रात्री 8-8:30 वाजता न जेवता अंथरुणावर झोपले आणि विनू लागले, आई अगं हे जगताचं तिन्ही लोकांचा मालक आज रोजी या ठिकाणी भक्त भाविक येतात, पंढरीनाथाचं दर्शन घेतात, समभाव आळवतात, त्या ठिकाणी गजर नामसंकीर्तन उत्साह होतो, महाप्रसाद घेतात आणि काय भक्ती आहे आणि आपल्याला हे मंडळी त्या ठिकाणी जाऊ देत नाही. आपलं काय पुण्य कमी पडलं, आपण कसं काय या ठिकाणी. आई सांगते, अरे नामा भक्ती श्रेष्ठ असावं, भक्ती अंतकरणात शुद्ध असा, वरपंगा भक्ती नसू. आणि भक्ती करत असताना काम क्रोध दंभ लोभ अहंकार मत्सरे जोडून आपल्याला त्या ठिकाणी भक्ती करावं लागत असते आणि पंढरनाथाला आत्मसात करावा लागत असतो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेका पैका मनाई आता, जोडून या माटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेसा. आणि म्हणून अंतकरणात देशभाव धर्म असं धारण करून पंढरनाथाला शरण जावं लागत असतं. नामदेवरायाने जसं भक्त प्रल्हादाने हट्ट धरला तसा नामदेवरायाने हट्ट धरला आणि महाराज दररोज त्या ठिकाणी भक्ती करत करत चंद्रभागेचं स्नान, विधितो हरिकथा आणि पांडुरंगाच्या सकाळी 3:30 वाजता नामदेवराय त्या ठिकाणी उभे राहायचे, बडे म्हणायचे, उठा पांडुरंग समय मातला. Bye.